नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा परत एकदा मनपूर्वक स्वागत आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलवर पण तुमचा मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही आमचं गेल्या टायमीचा व्हिडिओ बघितला असेल चिंचेचा। तर आम्ही चिंचे काढला आणि त्यावेळी तुमका मी शेवटला सांगितलं होतं की ह्या मी चिंचे असेच नाही ठेवणार आहोत, तर त्यांचा आंबाट करणार असा। तर आता मी त्याच कामाला लागला, जे चिंचे फोडून आतमधले बिये वगैरे काढतो तर तुमका दाखवतोय। आणि माझ्याबरोबर आता सोबत बघा माझा भाव आणि मी दोघा जण काढतो। तर चला तुमका आधी ते चिंचे दाखवतोय काढता होते। तर हे बघा, हे असे चिंचे सोलतात, वरची टर्फला काढून टाकतात बघा। आणि त्यानंतर असे चिंचे एकत्र झाले की नंतर मग असे बुतुरना गर काढतात, म्हणजे बियातमधले काढतात कापून, ह्या सुरीन काढतात। आणि हे वरची चीज असता आंबाड असता त्या बाजूक करतात। आणि ह्याच्यात नंतर मीठ टाकायचा, मीठ टाकून ते गोळे करून ठेवायचे आणि हे काय भाजून खाऊ गावतात। तर मित्रांनो, आता चिंचे सुरून झालेले असतात, आतमधले बिये वगैरे काढून मग दाखवत आहे। आता वर मीठ टाकता आणि आंबाट तयार करता। चला तर बघूया कसा करतात। तर मित्रांनो, हे बघा चिंचे सुरून झालेले असतात, एवढे मिळाले। आणि हे बघा, हे चिचारे तव्यावर भाजून नंतर खाऊ शकतात, भाजून ठेवायचे। तर तुमका ते पण दाखवणार आहे भाजून। आता आपण मीठ टाकून हे गोळे करून घेऊया, आंबाट करून टाक। बारीक मीठ वापरायचा, जाडा वापरला तरी पण चालता, पण शक्यतो बारीक वापरला कसा रवत नाही मीठ, म्हणजे असं खडे रवत नाही। आता मिक्स करायचं। मित्रांनो, चांगला एकदम मिक्स झाल्यावर, म्हणजे चांगला एकत्र मिक्स करून घ्यायचं मीठ आणि चिंच। हे बघा, अशा प्रकारे गोळे करायचे। एकदम लाडवासारख्या दिसतात बघा, शेंगदाण्याच्या लाडवासारख्या दिसतात, पण खाऊ गेला असता आंबट, आता आंबट। मीठ जास्त लागल्यामुळे कसं चिंच पटकन असे जास्त खराब होत नाही, म्हणजे जास्त कालावधीसारखं राहू शकतात ते। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असंच आमटाचे 3 गोळे झाले, 3 नाही 6 गोळे झाले। तर ते काळे होसाठी त्यांना 1-2 वर्ष जातात, त्यानंतर तर औषधी असतात बैलांका वगैरे आणि माणसाक पण असतात। तर आणि परत आपण जेवणात पण वापरू शकता,
माशाचा सार करताना मग त्यात टिकला करा नाही तर सार करा काय पण मध्ये आपण घालू शकता. शक्यतो कोकम नसताना किंवा कोकम कमी टाकूचं असलं तर ह्या टाकायचा ह्यानं चांगली म्हणजे चव येतात. तर असे ते खूप फायदे असतात आमट्याचे. तर मित्रांनो तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलं हे कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि होय चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची घंटा पण वाजवा. चला तर आपण परत पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया.